2 तास पूर्ण झालेले आहेत. यावरचं झाकण काढूया. बघा आता याचा रंग बदललेला दिसतो आहे. याचाच अर्थ आहे की यातील मसाले मुरायला सुरुवात झालेली आहे. आता आपण तापवून थंड केलेलं तेल यामध्ये घालूया. तेल घालताना आपल्याला ही काळजी घ्यायची आहे की तेल थोडंही कोमटसुद्धा असायला नको. पूर्णपणे थंड झालेलंच तेल आपल्याला घालायचं आहे. आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. याला मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. यामध्ये आता आपल्याला गूळ घालायचा आहे. मी इथे 150 ग्रॅम गूळ घेतलेला आहे आणि याला असं बारीक बारीक फोडून घेतलेलं आहे. याप्रमाणे फोडून जर आपण गूळ लोणच्यामध्ये घातला तर काय होतं की गूळ खूप लवकर मेल्ट होतो आणि हे लोणचं खूप लवकर ज्यूसी बनतं आणि लवकर तयार होतं. तुम्हाला जर गुळाचं लोणचं आवडत असेल तर काही प्रश्नच नाही आहे. पण जर तुम्हाला गूळ आवडत नसेल आणि गोड लोणचं करायचं असेल तर तुम्ही गुळाऐवजी साखरसुद्धा वापरू शकता किंवा अर्धा गूळ व अर्धी साखर घेऊन सुद्धा हे लोणचं बनवू शकता. आता गूळसुद्धा व्यवस्थित